एक राजकीय प्रश्न आहे ताई, लाडकी बहीण योजना आपण पाहतोय की सर्वत्र आता लागू व्हायला सुरुवात झालेली आहे, खात्यात पैसे पण येऊ लागलेत. पण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांनीच 1500 रुपये दिलेत अशा पद्धतीची जाहिरात केली जाते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यातून मुख्यमंत्री शब्द देखील वगळलेला आहे. याकडे नेमकं कसं पाहता? योजना हायजॅक केली अशी चर्चा झडते, तुमचं मत काय? माझं स्पष्ट मत असं आहे की जर ही अजित पवारांची वैयक्तिक योजना असेल तर त्याचे जे असणारे पैसे हे अजित पवारांनी स्वतःच्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खिशातनं द्यावे. ही जर महाराष्ट्र राज्याची योजना नसेल आणि ही अजित पवारांच्या लाडक्या बहिणींसाठीची योजना असेल तर याचे पैसे हे अजित पवारांनी त्यांच्या खिशातनं द्यावे. आणि ही जर ॲड बंद झाली नाही तर नक्कीच कोर्टात जाऊन याच्यावर तसे डायरेक्टिव्स मिळाले पाहिजेत. कारण आमच्या कराच्या पैशातनं आम्ही ते देशासाठी देतो, राज्यासाठी देतो, त्याच्या सुधारासाठी विकासासाठी देतो. आणि अजित पवार जर अशी योजना करत असतील आणि त्याला स्वतःचं नाव देत असतील तर ती त्यांच्याच खिशातनं गेली पाहिजे, एवढं नक्की. तुम्ही म्हणताय कोर्टात जावं लागेल, कोण जाणार कोर्टात? तुम्ही जाणार कोर्टात? आमच्यासारखी लोक जातीलच नक्की. कारण गेले 2च दिवस मला पहिलं ऐकायला आलं आणि काल रात्री मी जेव्हा ती ॲड बघितली तर डोकंच फिरतं ऐकून की हे कोणाचे पैसे आहेत? हे आमचे पैसे आहेत. आणि ते योजना तुम्ही राबवताय ती महाराष्ट्र राज्याची योजना तुम्ही राबवताय, ही काही अजित पवारांची वैयक्तिक योजना नाही. आणि जर असेल तर तुम्हीच भरा त्याचे, आम्ही भरणार नाही. ही राज्याची योजना नाही, त्यामुळे त्याचे पैसे तुमच्या खिशातनं गेले पाहिजेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.